आषाढी वारी झाली, भरपूर वारकरी आपल्या पंढरी नगरीत आले. खूप मोठा उत्सव झाला आणि उत्साहही तेवढाच भरून होता. खूप भारी वाटलं. वातावरण खूप भक्तिमय झालं होतं आणि आपल्या चॅनलवरती खूप सारे आषाढी वारीचे व्हिडिओही आलेले आहेत. तुम्ही बघितले नसतील तर बघा. तर नमस्कार मंडळी, नागनेस फॅमिली अँड व्लॉग या चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून स्वागत. आषाढी वारी संपली, परंतु आषाढ महिना तर सुरूच आहे ना. आणि आषाढीमध्ये किंवा आखाडामध्ये आपण आकाड तळतो. तर आज तोच आकाड मला तळायचा आहे. पण काय काय ठिकाणी म्हणजे सांगली सातारा साईडला बेंदूर वगैरे असतो, महाराष्ट्रीयन बेंदूर. तर तिथं बेंद्राची कर तळली जाते आणि ती कर म्हणा किंवा आपला आकाड तळणे म्हणा एकच असतोय. तिकडं पण म्हणजे कर तळतात, म्हणजे कापण्या धपाटे वगैरे करतात, करंज्या तळल्या जातात. तसंच आपल्या इकडं म्हणजे सोलापूर भागामध्ये कापण्या करंज्या तळल्या जातात, तसेच धपाटे केले जातात. तर त्यालाच आकाड तळला असं म्हणतात. तर आज मला तळायचा होता आकाड. तर करूया आपण सुरुवात. तर सुरुवातीला आपण कापण्याची तयारी करूया. तर कापण्या करण्यासाठी मी इथं घेतलेला आहे गूळ. तर तो गूळ आता मोजून घेऊया आपण. गूळ अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे आणि आता आपण तो मोजून घेऊया. तर एखादं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्याने तो गूळ मोजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला पिठाचं प्रमाण वगैरे समजतं. तर मी इथं फुलपात्र घेतलेलं आहे आणि त्या फुलपात्राने 2 फुलपात्र इथं मी गूळ घेणार आहे. आता आपल्या चॅनलवरती कापण्याचा व्हिडिओ पूर्वीच आलेला आहे. साधारण 2 वर्षापूर्वी मी याची रेसिपी चॅनलवरती टाकलेली आहे. परंतु आता तुम्ही मागं जाऊन बघण्यापेक्षा म्हटलं आज पण आपण मापाने व्यवस्थित जर तुम्हाला कापण्या कशा करायचं ते दाखवलं तर तुम्ही परत एकदा करू शकाल. म्हणून मग आज ॲक्युरेट प्रमाणानं मी कापण्या करत आहे. तर इथं मी 2 फुलपात्र गूळ घेतला, त्याच फुलपात्रानं 1 फुलपात्र पाणी घेतलं. आता आपल्याला हे गुळाचं आणि पाण्याचं मिश्रण गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गरम करून घ्यायचं आहे म्हणते मी, उकळायचं नाही. आता गूळ विरघळतोय तोपर्यंत आपण धपाट्याचं पीठ मळून घेऊया. तर धपाट्यासाठी बरीच जण भाजणी बनवतात. मी कधी भाजणी बनवतच नाही, कारण म्हणजे ज्वारीचं गव्हाचं पीठ तर आपल्याकडे असतं आणि बेसनचं पण पीठ असतं, प्रत्येकाकडेच असतं. तर मी ह्या तिन्ही पिठाचं मिळून धपाटे बनवते. तुम्हाला जर इतर पिठं घालायची असली तर तुम्ही घालू शकता, बाजरीचं वगैरे पीठ घातलं तरीही चालतं. छान छान होतात धपाटे. आता धपाटे करण्यासाठी आपल्याला लागणार होतं हिरव्या मिरचीचं वाटण. तर इथं मी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण सगळं तयार करून घेतलं होतं. परंतु माझ्या अचानक लक्षात आलं की आपल्याला कापण्यामध्ये बडीशेप आणि सुंठ पण घालायचे आणि पहिल्यांदा आपल्याला ती भाजून बारीक करून घ्यावी लागेल. नाहीतर एकदा भांडं तिखट झालं की नंतर ते धुवा, परत कोरडं करा आणि नंतर बारीक करून घ्या. त्यापेक्षा म्हणलं आधी बडीशेप वगैरे भाजून घेऊन ती बारीक करून घेऊ आणि नंतर मग मिरची बारीक करू. म्हणून मी इथं एक तवा गरम करायला ठेवला आणि त्याच्यामध्ये बडीशेप टाकून घेतली. आता बडीशेप छान भाजलेली आहे, ती आता आपण काढून घेऊ. नंतर त्याच्यामध्ये सुंठ, थोडीशी वेलची आणि जायफळ टाकून मस्त अशी बारीक करून घेऊ. सुंठ बडीशेप बारीक झालेली आहे. आता मी ही एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये काढून घेणार आहे, कारण याचा वास म्हणजे उडून जाऊ नये. कारण मी धपाटे आधी करणार आहे आणि नंतर कापण्या करणार आहे, त्यामुळं. आत्ताच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची जी मी धुवून ठेवली होती, देठं वगैरे काढून ठेवली होती. नंतर चांगल्या 20-25 लसणीच्या पाकळ्या आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहे. थोडंसं जिरं पण टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि हे सगळं एकदम टेस्टी लागतं. धपाट्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर भरपूर असले ना, धपाटे एकदम टेस्टी चविष्ट होतात. आणि हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या म्हणजे इच्छेनुसार घ्या. जर लहान मुलं खाणार असतील तर थोडंसं कमी करा आणि झणझणीत हवे असेल तर जरा मिरच्या जास्तच घाला. आता मी बघा, आमच्या घरात झणझणीत धपाटे आवडतात, त्यामुळं मी चांगले 20-25 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता हे सगळं बारीक करून घेतलं मी. धपाट्याचं पीठ मळण्यासाठी मी इथं घेतलं आहे 2 वाटी ज्वारीचं पीठ. तर आपण आता ते चाळून घेऊया. आता त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊ आणि तेही चाळून घेऊ. नंतर 1 वाटी बेसनचं पीठ घेऊ आणि तेही चाळून घेऊ. तर अजून तुम्हाला कुठली पिठं घालायची असतील तर ती घालू शकता तुम्ही. आता पहिल्यांदा ही पिठं सगळी मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे जे तयार वाटण आहे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, जिरे घातलेले, ते टाकून घेऊया. आता पाव चमचा होईल इतपत हळद टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता ओवा घेतला 1 चमचा, अशा प्रकारे हातावर चोळला
आणि नंतर या पिठामध्ये घातला. नंतर अंदाजेच तीळ घेतले, 2 चमचे होतील इतके तीळ होते हे, तर तेही घालून घेतले याच्यामध्ये. धनेपूड आणि जिरेपूड मिळून 1 चमचा घालून घेतला. आता हे सगळे मसाले हाताने व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतले. मिक्सरच्या भांड्याला पण भरपूर वाटण लागलं होतं, म्हणून मी त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकलं आणि तेच पाणी आता मी पीठ मळण्यासाठी वापरणार आहे. तर थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी कट करून भरपूर सारी कोथिंबीर घातली. कोथिंबीरशिवाय धपाट्याला चवच येत नाही, त्यामुळं कोथिंबीर माझी विसरली होती, नंतर मी घातली. आणि आता हे व्यवस्थित असं मळून घेऊ आपण. आता झालं असं की माझा मोबाईल झाला आहे जुना आणि माझ्या मोबाईलमध्ये थोडं व्हिडिओ काढलं का स्टोरेज फुल होतं आणि मग काय झालं, व्हिडिओ करत असतानाच झालं स्टोरेज फुल. मग धपाट्याचं पीठ मळत असताना तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकली नाही, कारण स्टोरेज फुल झाल्यामुळं मोबाईल पडला बंद. मग मी पीठ मळून घेतलं, नंतर काही व्हिडिओ डिलीट केले आणि नंतर आता हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते मी. तर हे पीठ आता मळून झालं आहे. आता मी साईडला थोडा वेळ ठेवते आणि आपलं गुळाचं पाणी पण थंड झालं आहे. तर आता आपण कापण्याचं पीठ मळून घेऊ. कापण्याचं पीठ मळण्यासाठी मी तर परात घेतली, चाळण घेतली, नंतर 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं. तर ज्या वाटीनं आपण पीठ घेतोय त्या वाटीमध्ये पीठ भरताना पीठ जरा दाबून दाबून भरायचं आहे, म्हणजे आपलं गुळाचं पाणी शिल्लक राहणार नाही किंवा पीठ पातळ होणार नाही. तर 3 वाट्या इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीनं आपल्याला बेसनचं पण पीठ घ्यायचं आहे. आता ही दोन्ही पिठं व्यवस्थित चाळून घेतली. नंतर याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आणि जे आपण सुंठ, बडीशेप, जायफळ, वेलची वगैरे बारीक करून घेतलं होतं ते सगळं चाळणीमध्ये टाकून चाळून घेतलं आणि याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्यायची. नंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये तेलाचं कडकडीत मोहन टाकून घ्यायचं आणि नंतर थोडंसं उलटण्याने हलवून घ्यायचं आणि मग हाताने व्यवस्थित असं पीठ चोळून घ्यायचं. त्यामुळं काय होईल, कापण्या आपल्या एकदम खुसखुशीत आणि मस्त होतील. आता याच्यामध्ये आपल्याला तयार गुळाचं पाणी ते टाकून घ्यायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं. तर थोडं थोडं करून हे पाणी टाकून घ्या गुळाचं आणि मळून घ्या. तर हे प्रमाण आहे ते अगदी बरोबर आहे. फक्त एवढंच करायचं आहे की पीठ घेताना मात्र ज्या भांड्यात आपण घेतो आहे त्या भांड्यात पीठ भरताना दाबून दाबून भरायचं आहे, म्हणजे अगदी प्रमाण हे व्यवस्थित होतं. नाहीतर तुम्ही हलक्या हातानं भरलं तर पीठ कमी पडू शकतं आणि हे मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं. कापण्याचं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता याला आपण अर्धा तास रेस्ट करायला ठेवून देऊया, म्हणजे भिजायला ठेवून देऊया. हे भिजते तोपर्यंत आपण धपाटे करून घेऊ. आता आपण धपाट्याचं तर पीठ मळून घेतलेलंच होतं. तर ते धपाट्याचं पीठ, नंतर आपल्याला लागणार आहे तीळ, थोडंसं बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एक पोळपाट घ्यायचा आहे, सुती कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि आपल्याला लागणार आहे धपाटं थापण्यासाठी कॉटनचं कापडच घ्या, म्हणजे धपाटं थापताना पण व्यवस्थित थापता येईल आणि तव्यात टाकल्यानंतरही व्यवस्थित निघेल. तर धपाट थापताना आपल्याला कापड ओलं करून घ्यायचं. तर मगाशी झालं तर स्टोरेज फुल आणि आता झालं व्हिडिओ सुरू केला होता पण परत मनानेच बंद पडला, त्यामुळं इथं पण शूट झालं नाही धपाटं थापताना. तर मी इथं आधीच ऑलरेडी 2 धपाटे बनवून घेतली होती. तर एकावर एक 2 धपाट ठेवली. पहिलं धपाटं दुसऱ्या धपाट्यावरती ठेवलं म्हणजे चांगलं वाफरलं जातं. आणि आता मी तुम्हाला तिसरं धपाटं थापून दाखवते कसं थापायचं. तर इथं कापड पहिल्यांदा ओलं करून घेतलं, नंतर याच्यावरती तीळ टाकून घेतले आणि जो धपाट्याचा गोळा आहे, धपाट्याचा नाही सॉरी पिठाचा गोळा आहे तो ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे हाताने हळूहळू प्रेस करत धपाट थापून घ्यायचं आहे. आता याच्यावर थोडंसं तीळ टाकायचं आणि 3 बोटाने किंवा एका बोटाने अशा प्रकारे धपाट्याला होल करून घ्यायचे, म्हणजे आपलं धपाटं म्हणजे तेल सोडता येतं त्या होलमधून आणि आपलं धपाटं छान खरपूस भाजलं जातं. आता तव्यात थोडंसं तेल टाकून घेतलं, नंतर हे कपड्यासह धपाटं उचललं आणि तव्यामध्ये टाकून घेतलं आणि हळू थोडंसं प्रेस करून हळूच कापड काढून घेतलं. तर अशा प्रकारे मी सगळी धपाटी करून घेतली. हे लास्टचंच धपाटं आहे आणि तुम्हाला दाखवते मी किती मस्त आणि छान खरपूस झालेले आहेत धपाटी. ते सगळी धपाटे तयार झालेले आहेत. दही आणि धपाटा एकदम भारी लागतं, मस्त कॉम्बिनेशन आहे. तर हे सरप्राईज होतं आमच्या साहेबांसाठी. साहेबांना कापण्या धपाटे खूप आवडतात, त्यामुळं म्हटलं आज त्यांना सरप्राईज द्यावं. तर बघू आता ते आल्यानंतर काय त्यांची रिॲक्शन होते ती मी तुम्हाला दाखवणारच आहे. ह्यांची याची वाट बघत बसली आणि सरप्राईज माझं बाजूलाच राहिलं, खसखस आणायला सांगितली, त्यामुळे त्यांना मनानंच समजलं की मी आज कापण्या करणार आहे. तर बरोबर म्हणजे काय झालं, त्याच दिवशी आमच्या घरी आले ते पाहुणे, त्यामुळं मग मी काय व्हिडिओ शूट केला नाही. थोडंसं म्हटलं दीदीला कापण्या लाटताना शूट कर,
म्हणून मग दीदीनं म्हणजे थोडंसं शूट केलेलं आहे आणि भाजताना पण शूट केलेलं आहे. तर हे बघा मी अशा प्रकारे कापण्यात लाटून घेतलं त्याचं आणि नंतर कापणीच्या आकारामध्ये कट करून घेतले आणि कापण्या मस्त अशा तेलामध्ये तळून घेतले. आता एवढं करून पण मुलांना खायचं होतं पनीर. धपाटे केले, कापण्या केल्या, पण मुलांचं बघा आता पनीर कर म्हणून प्रज्वल महाग लागला होता. म्हणून मग त्याच्यासाठी मी पनीर बनवायला पनीर पाण्यात टाकलं. तोपर्यंत म्हटलं देवाला नैवेद्य दाखवून घ्यावा, म्हणून मी इथं चपाती, धपाटे आणि कापण्या घेतल्या आणि मस्त असं देवाला नैवेद्य दाखवून घेतला.